शरद पवार बारामतीत दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते या ठिकाणी येतील। शरद पवार यांच्या विमानाचं हे लाईव्ह अपडेट्स आपल्याला दिसतात। माफ करा, अजित पवार यांच्या विमानाचे हे लाईव्ह अपडेट्स आपल्याला दिसतात। LJ-45 हे अजित पवार यांच्या विमानाची साईन होती। जे विमान मुंबईहून निघालं, बारामतीजवळ ते पोहोचलं। बारामतीजवळ पोहोचल्यानंतर रनवेवरती उतरण्यासाठी ते विमान त्या ठिकाणी एक त्यांनी गोल घिरटी घेतली आणि त्यानंतर हा अपघात झाला। हे बघा, आपण बघतोय हे विमान बारामतीच्या जवळ पोहोचतंय। इथे येताना त्या विमानाने गोल घिरटी घेतलेली आहे। असं गोल फिरून ते पुन्हा एकदा रनवेवर उतरण्याचा प्रयत्न करत होता, मात्र मध्येच ते विमान अचानक गायब झालं आणि तिथेच तो अपघात झालेला होता। LJ-45 ही कॉल साईन होती अजित पवार यांच्या विमानाची। बारामतीचा दादाच गेला असं आम्हाला फार वाईट इतकं दुःख वाटतं। प्रत्येक घरात आज शोकाकुल परिस्थिती आहे। सगळेजण लढतायत की आमचा दादा परत कधी येईल, काही सांगता येणार नाही। असा दादा परत जन्माला येणं शक्य नाही। पूर्णपणे महाराष्ट्र नुकसान झालेलं आहे। प्रत्येक बारामतीचा कार्यकर्ता दादांना मानणारा वर्ग होता आणि अशी दुःखद घटना असं वाटत नाही की दादा आपल्यातून गेलेले आहेत। अशी अतिशय वेदनादायी घटना झाली आहे। खूप मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे। बारामतीचं म्हणजे आमच्या बारामती तालुक्यातलं एक मोठं असं अस्तित्व म्हणजे दादा होते। दादा नाहीत ते लय मोठे आम्हाला असे वाईट वाटते। खूप मनाला वाटत नाही की दादा गेलेत म्हणून, कारण या शहरामध्ये खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राचे दादा गेलेत, लाडक्या बहिणींचे दादा गेलेले आहेत। हे दुःख सर्व जनतेला झालेलं आहे। ते म्हणायचे माझी जन्मभूमी बारामती, एक कर्मभूमी पिंपरी चिंचवड। आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा घरातला आधारवड हरपला। जास्त बोलू शकत नाही, कारण शब्द सुद्धा यावेळी कंठातून साथ देत नाही, मेंदूमधला आवाज बाहेर येत नाही। दादा अजून पण मला विश्वास नाही दादा गेले। असं वाटतं मुंबईत चुकलं असेल, कुठंतरी विमान पुढं आलं असेल, दादा येतील। जी घटना घडली ती अत्यंत हृदयाला त्या ठिकाणी ठेच पोहोचणारी आहे। असंख्य दिलाची धडकन असणारा अजितदादा आपल्यापर्यंत गेलेला आहे। असा दादा परत होणे नाही, असा नेता होणे नाही। कणखर, स्पष्ट वक्तपणा, आपल्या मताची ठाम असणारा, कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी करायची तर प्रामाणिकपणे, कोणाला जरी समजा एखाद्या अंगावरती घ्यायची ती ताकद त्या ठिकाणी अंगावरती घेणारा सुद्धा नेता कोण होता, तो अजितदादा होता। एवढं वाईट स्वप्न पण आम्ही बघू शकत नाही। जी घटना, दुर्दैवी घटना जी घडली, आज आम्ही सर्वजण अनाथ झालो। आमचा मोठा भाऊ आम्हाला सोडून गेला। लाखोंचा पोसिंदा, एक धडाडीचा। पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा हे बारामतीमध्ये अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी येणार आहेत। आज संध्याकाळीच बारामतीमध्ये अजित पवार यांच्यावर अंतिम संस्कार होतील आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा येणार आहेत बारामतीमध्ये। शरद पवार काही वेळापूर्वीच बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार सुद्धा आलेले आहेत, जे दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी होते। हृदय हेलावून टाकणारी ही दृश्य, किती मोठा स्फोट होता आहे विमान कोसळल्याचा ते आपल्याला दिसतंय। हे विमान मुंबईहून बारामतीला पोहोचलं खरं। लँडिंगसाठी त्याने एक गोल फेरी घेऊन बारामतीच्या रनवेवरती उतरायचा प्रयत्न केला, मात्र काहीतरी त्यावेळेला अडचण आली आणि नियंत्रणाबाहेर ते विमान गेलं आणि रनवेच्या बाजूलाच काही अंतरावरती हे विमान कोसळलं।